बघा, महाराष्ट्र ही संतांची पुण्यभूमी आहे आणि कोकण ही कलावंतांची खाण आहे. या खाण्यामध्ये अनेक प्रकारचे हिरे लपलेले आहेत आणि या हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम तुमच्यासारख्या भजन रसिक प्रेमीने केलेलं आहे. खरोखर दशावतार ही कला जरी भजनामध्ये जरी नसली तरी आज या भजनामध्ये सुद्धा थोडी विनोदाची झालर लागलेली आहे आणि भजन ही कला कुठेतरी 7 समुद्रा पार जावी अशी आमची सुद्धा अपेक्षा आहे. म्हणून आम्ही जावं तिकडे या दशावताराची कला थोडीशी सादर करून दाखवतो. जावं तिकडे सांगतो की दशावतार ही कला आम्ही थोडीशी सादर करून दाखवतो. पण जिवंत दशावतार जर पाहण्याचं जर भाग्य तुम्हाला जर लाभायचं असेल ते एकदा दशावतार सांगून बघा, दशावतारी कला एकदा अनुभवून बघा, जवळून पहा कशी आहे ती. वैभव फुगरुल माझं वाचो 20 रुपये दिल्यानं दशावतार सादर करून टाकले. लय सुद्धा वराडता नाही, उद्या परत बारी आहे.
संतो यथा गच्छति सागरम सर्व देवाय नमस्कार केशवाय प्रतिगच्छति. आकाशामधून पडलेलं पाणी ज्याप्रमाणे सागराला जाऊन मिळतं तद्वत कुठूनही आणि कसाही नमस्कार केला तर तो माझ्या केशवाच्या चरणी जातोय. हे शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या परमेश्वरा, तुझ्या पूज्य आणि पवित्र चरणी हा राजा कीर्तीवर शतशः अभिवादन करतोय. हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक, हे अच्युत अनंत श्रीधरा माधवा, कधी न्यायाच्या ठिकाणी अन्याय होऊ दिला नाही आणि म्हणत या सारा समस्त प्रजाजनांच्या मुखावटे कसे एकच बोधवार बाहेर पडतंय आणि ते म्हणजे राजा असावा तर राजा कीर्तिध्वज सारखा. पण काही का असेना माझी एकूण एक लाडकी कन्या वंशोभा पाहण्यासाठी अरण्याच्या ठिकाणी गेली. सूर्य अस्ताला जाण्याची वेळ झाली तरी अजूनही माझी लाडकी चकुली या राजमहालापर्यंत कशी काय पोहोचली नाही. एक सारखे मनाला चिंता चिंता आणि चिंता लागत राहिलेली. पाहूया वंशोभा पाहण्यासाठी आली गेली. पण खरोखर ती आजूबाजूचे हिरव्यागार वृक्षवर वेगवेगळ्या परिसर पण महत्वाची वेळावर जाते. या बाजूला जर का पाहिले असेल तर हिरव्यागार गवताच्या गालेच्यावरून सशाची छोटी छोटी पिल्ले एका मागोमाग वाटतं अलगत जावं त्यांना गोंधळावं आपल्या खुशीमध्ये घ्यावं, पण नाही. आणि हे काय, या बाजूला जर पाहिलं असेल तर उंच उंच असे वाढणारे वृक्ष जणू काय आकाशाची स्पर्धा करतायत. अरे बापरे, हे काय, कोण ग कुक्या? अगं लबाड, माझी थट्टा करतेस? अगं वेडे, मला सुद्धा गाता येते म्हटलं. मधुर मधुर मारी तिचा मधुर मधुर आणि या दानवेश्वराच्या वाट्याला